हाय, गुड मॉर्निंग. मी तेजल. आज सोमवार. सकाळी सकाळी घरातली सगळी कामं आवरली, मुलं शाळेला गेली. त्यानंतर ठरवलं, चला आज आपण देवपूजा करून घेऊयात. खूप दिवसांनी निवांत असा वेळ मिळाला, मग छान देवपूजा करून घेतली. देवाला दिवा लावून फुलं वाहून घेतली. प्रसन्न देवघर असलं घरामधलं की वातावरण पण फ्रेश होतं आणि मनालाही छान वाटतं. पूजा केल्यानंतर मिळणारं जे समाधान असतं ना, ते काहीतरी वेगळंच असतं. पूजा करून झाली, देवाची आरती करून घेतली. त्यानंतर उजळलेलं देवघर खरंच खूप सुंदर दिसत होतं. देवघरात पडणाऱ्या समईचा, दिव्याचा, कापराचा प्रकाश हा खूप प्रसन्न करणारा असतो. मला नेहमी देवपूजा झाल्यानंतर देवघराकडे बघायला खूप आवडतं. खूप सुंदर आणि विलोभनीय दिसत असतं. मला उंबरठ्याला हळदीचं लेपनही करायचं होतं. त्यामुळे मग मी एका वाटीत थोडीशी हळद, म्हणजे आपला जो देवाचा भंडारा असतो ना, तोच इथे मी घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये मी गुलाब पाणी घालून घेतलं. गुलाब पाणी घालून झाल्यावर माझ्याकडे गाई पाळलेल्या आहेत, त्यामुळे त्या गाईंचं गोमूत्र पण मी त्याच्यामध्ये ॲड केलं, ज्याने निगेटिव्हिटी दूर होते. त्याचबरोबर ते अँटीबॅक्टेरियल पण असतं. एका वाटीत मी चमच्याने ते छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी आले दाराजवळ. म्हटले आता उंबरठा देखील आपण गोमूत्राने छान पुसून घेऊयात. मग मी मेन दरवाजा आणि उंबरठा कपडावर टाकून त्याने छान पुसून घ्यायचं ठरवलं. नंतर ते व्यवस्थित आपला उंबरठा, दाराची चौकट, मेन दरवाजा छानपैकी मी पुसून घेतला. त्यानंतर उंबरठ्याला मी हळदीचं लेपन करायला घेतलं. तरी ते मी काय करते हे बघायसाठी आमच्या मनताईची गर्दी झाली होती. ती टक लावून बघत होती की मी काय करते. उंबरठ्याला मस्तपैकी मी सगळीकडनं हळदीचं लेपन करून घेतलं. कोपऱ्यात छान हळदीने लेपून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती हळदीने, कुंकवाने स्वस्तिक काढले व अक्षदा वाहिल्या. त्यानंतर हिचं मात्र तिथून हालायचं नाही असंच ठरलेलं होतं. उंबरठ्याला छान हळदीचं लेपन केल्यानंतर मला त्याच्यासमोर छान रांगोळी देखील काढायची होती. तितकी जागा नसल्यामुळे आणि वेळही कमी असल्यामुळे मी मस्त बोटांनीच रांगोळी काढायची ठरवली. त्यासाठी मी पांढऱ्या रांगोळीने असे टिपके मांडून घेतले. त्यानंतर बोटानेच त्याला फुलांचा आकार दिला आणि छान फुलं तयार झाली. मला अशी साधी सोपी फुलांची रांगोळी काढायला आवडते, कारण ती पटकनही होते आणि सुंदरही दिसते. उंबरठ्याजवळ जर आपण वेगवेगळे कलर दिले तर आणखीनच छान दिसते. मी इथे फक्त लाल रंग दिला. त्यानंतर माझं देवघर आणि उंबरठा असं काही दिसत होता. मग मी गेले आमच्या गावातल्याच महादेवाच्या मंदिरात. आमच्या गावात महादेवाचं आणि गणपती बाप्पांचं असं एकाच चौथऱ्यावर बांधलेलं मंदिर आहे. तिथे मी दर्शनासाठी गेले. महादेवाच्या मंदिरात जायला मला पहिल्यापासूनच फार आवडतं. सोमवार होता, मग म्हटले चला आज भोलेबाबांचा आशीर्वाद घेऊन येऊयात. इथे नंदीच्या कानात विष सांगणं हा मला लहानपणापासूनच आवडता छंद. त्याच्या कानात माझी विष सांगून त्याचं दर्शन घेऊन मी गेले गाभाऱ्यात. तिथे जाऊन महादेवांवरती जलाभिषेक केला. नंतर माझी जी काही मानसपूजा असते, मंत्रोच्चार असते, ते करून मी महादेवांच्या पूजेला सुरुवात केली. देवाला भस्म, अष्टगंध लावला. त्यानंतर धोत्र्याचे फळ, फूल, बेलाचे पान, माझ्याकडे असलेले पांढरे फूल आणि सर्व असलेले पांढरे फुले वाहून मला येत असलेले मोडके मंत्र आणि शिवस्तुती म्हणून मी इथे भोलेनाथांची पूजा केली. इथेच मागे पार्वती मातासुद्धा होती, तिची पण मी पूजा करून घेतली आणि आले घरी आले तर माझ्या सासूबाईंचं चाललं होतं इथे टोप्या शिवायचं काम. माझ्या सासूबाई वय वर्ष 70, परंतु हातातली कला आजही जिवंत आहे. त्या खूप सुंदर टोपडे शिवतात, जे लहान मुलांना खूप छान दिसतात. म्हटले चला आज तुम्हाला दाखवूयात की आमच्या मम्मी किती छान टोपडे शिवतात ते. त्यांनी इथे घेतलं होतं टोपडं शिवायला. त्याचे छान पोल्का डॉट्स असलेलं कापड त्यांनी वापरलं, त्याला नॉट्स लावल्या. मस्तपैकी मेहंदी कलरचं जे कापड होतं त्याची पायपिंग केली आणि छान असं नॉट लावून त्यांनी टोपडं तयार केलं. वर्षाच्या आतील बाळांना तर खूप सुंदर दिसतं आणि या टोपीमुळे बाळांचे कान, डोके झाकलेले असते. थँक्यू, बाय.